तो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग। तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आता आपण नाक्यावरती निघालेलो आहे आणि नाक्यावर निघायच्या अगोदर घरी ना आपल्याला एक फोन आला होता भाडं मारण्याचा। तर जे विजयनगरचं जे पाणीपट्टीवाले आहे ना, ते साई आर्ट म्हणून, तर त्यांचं भाडं आहे। तिथून ते पाणीपट्टी घ्यायचे आणि आपल्याला अंबडला न्यायचं आहे त्या। तर चला निघूया विजयनगरला त्या साई आर्टवाल्यांकडे। चला, ओके। आज मस्तपैकी ऊन पडलंय मित्रांनो, एकदम कडक ऊन पडलेलं आहे बघा, मस्त ऊन पडलेलं आहे एकदम बाहेर। आज काही पाऊस आला नाही, रात्री नाही आला आणि आज सकाळी पण नाही आला, त्यामुळे भारी वाटतंय आज जरा। हे रोडचे काहीतरी कामं चालू आहे, बहुतेक छोटे छोटे खड्डे बुजवणं चालू आहे। तर ऊन मस्त पडलेलं आहे, त्यामुळे भारी वाटतं। चला, हे बघा, हा गेला बनकर चौक। आता पुढे आपल्याला सिग्नल लागल, काटेगल्ली सिग्नल, तिथून बॉम्बे नाका आणि बॉम्बे नाक्यावरून डायरेक्ट आपण आता विजयनगरला जाणार। असा आपला प्रवास आहे आजचा। हा बघा, काटेगल्ली सिग्नल एरिया आता हा काटेगल्ली सिग्नल। इकडे जे आहे ना, हे हनुमान मंदिर आहे इकडं। जय श्रीराम। मित्रांनो, हा बघा, भाभानगरचा आता भाग या एरिया आहे मित्रांनो। हा बघा, सर्व भाभानगर एरिया या। हे बघा मित्रांनो, आता याला बॉम्बे नाका, हा बघा बॉम्बे नाक्याचा उड्डाण पूल आहे। हा बघा मित्रांनो, हा आला इंदिरानगरचा बोगदा। बघा, रोडची जरा डागडुगी चालू आहे मित्रांनो। हा आला बघा लेखानगरचा आता उड्डाण पूल। हे बघा, देवी मंदिर देवखावा बघा, सप्तशृंगी देवी मंदिरचा देखावा आहे इथं लेखानगरच्या शिवाजी पुतळ्याजवळ। छान वाटतं एकदम। तर मित्रांनो, आता आपण आलोय गणेश चौकामध्ये। बघा, हा गणेश चौक आहे आणि गणेश चौकानंतर आपल्याला विजयनगर, जिथं आपल्याला माल लोडिंग करायचा आहे। हे बघा, हा गणेश चौक आहे। बस आता इथून राईट मारला आपण की आपल्या विजयनगर रोडला लागतोय आता आपण। बघा, हे बघा मित्रांनो, आता आपण लागलो विजयनगर रोडला। हे आता जे समोर दिसतो ना तो बोर्ड, तो विजयनगर आहे। हे बघा, हे आहे विजयनगर आणि आता बस याच्या बॅक साईडलाच आपल्याला ते पाणीपट्टीचं भाडं लोडिंग करायचंय मित्रांनो। आता आपण गाडी लावलेली आपण भरायला पाणीपट्टी। हे बघा, हे साई कृपा आर्ट लोडिंग करताय बघा ते। आता हे जे पट्टे आहे ना, भरता येते बघा आता। हा सर्व तयार झालेला माल या मशीनवरती, या मशीनने तयार केला हा सर्व माल। तर लोडिंग करताय बघा ते।
या टाकायच्या बाकी. तर मित्रांनो आता आपली गाडी लोड होत आलेली आहे. हे बघा आता शेवटचं आता हे झाली आपली गाडी लोड झाली ना रे. 50 झाले ना टोटल. चला लोड झाली आता निघूया आपण अंबडला. ओके तर मित्रांनो आपण पाणीपट्टी घेऊन आता निघालेलो आहे अंबडला. जो एक्सलो पॉइंट आहे ना, एक्सलो पॉइंट पासून थोडं पुढं महावीर म्हणून आहे, तिथं आपल्याला हा माल पोहोचवायचा आहे. तर चलो. मस्तपैकी ऊन पडलेलं आहे मित्रांनो. म्हणजे बरेच दिवसानंतर आहे ना, जवळजवळ 4-5 महिने झाले सारखा मे महिन्यापासून पाऊस चालू आहे. तर कालही ऊस मस्त जरा पडलं होतं छानपैकी, काल काही पाऊस आला नाही आणि आजही मस्तपैकी ऊन पडलेलं आहे. तर बरं वाटतंय, जरा फ्रेश वाटतंय एकदम. काल पण बघा आपण याच रोडने आलो होतो. आपल्याला ती फ्रेशअप बेकरी चौक आहे ना पुढं आता येईल तो, तिथून राईट मारला का सरळ जायचंय. बघा मित्रांनो आता फ्रेशअप बेकरी चौक आहे ना, तिथून निघून आता आपण या अंबड रोडला लागलेलो आहे. आणि अंबड रोडनी सरळ पुढे गेलो का आपण की आपल्याला आहे ना एक्सलो पॉइंट लागल. आणि एक्सलो पॉइंट पासून राईट मारून अंबड लिंक रोडला लागलो का राईट साईडला महावीरचं दुकान आहे ते, तिथं आपण माल हा घेऊन चाललेलो आहे. तर ठीक आहे मित्रांनो, चलो. बघा मित्रांनो हे आलं अंबड गाव आहे. हे अंबड गाव. आणि आता याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं, एक्सलो पॉइंटला जायचंय. आता मित्रांनो आपण हा जो रोड लागला ना, हा सरळ एक्सलो पॉइंट वरती जाईल. आता बघा मित्रांनो हा आला एक्सलो पॉइंट. हे बघा हा बघा हा एक्सलो पॉइंट आहे. खूप गर्दी राहते कारण हा सर्व इंडस्ट्रियल एरियामधला चौक आहे हा, त्यामुळं गर्दी खूप राहते नेहमी. मोठमोठे वाहनं राहतात सर्व. हा बघा हा सर्व एक्सलो पॉइंट आहे हा. आणि मित्रांनो इथंच कुठं तरी महावीर म्हणून आहे, तिथं आपल्याला हे मटेरियल सोडायचं आहे. हा आता अंबड लिंक रोड लागला, अंबड लिंक रोड. सर्व अंबड लिंक रोड आहे. हे बघा मित्रांनो हे आलं महावीर म्हणून. मित्रांनो आलोय आपण इथं महावीर स्टीलमध्ये ते पाणीपट्टी खाली करायला. हे महावीर स्टील आहे बघा. सर्व प्रकारचे म्हणजे घरासंबंधी वस्तू मिळतात त्याला. अशी पत्रे तयार होता बघा इथं, या टाईपचे पत्रे तयार होतात बघा मशीनमध्ये. असे पत्रे तयार होत राहतात बघा. सर्व प्रकारचे आहे ना बांधकामाविषयी स्टील पत्रे, फायबर पत्रे.
हे सर्व वस्तू मिळत राहतात बांधकामाविषयी, घरांविषयी, स्टील पत्रे वगैरे सर्व प्रकारचे पत्रे. हे बघा, हे पन्हाळीचे पत्रे कसे तयार होतात बघा. आता असे पत्रे तयार होत राहतात बघा. या टाईपचे पत्रे तयार होतात. हे मित्रांनो, असं पत्रा तयार होऊन येतो बघा. असा हा पन्हाळीचा पत्रा. जबरदस्त मशीन आहे. भारी एकदम. तर मित्रांनो बघा, आता आपली पाणीपट्टी तिकडे खाली होऊन आली. खाली होती गाडी आता आपली मित्रांनो. खाली झाली का जाऊ आपण. तर मित्रांनो बघा, आता आपली गाडी खाली झालेली बघा. तर 2च पीस राहिलेले. हा व्हिडिओ इथंच थांबू. जर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि मित्रांनो काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर ओके, भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके, सी यू.